नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण टी-सी-एस पॅटर्न जी-के हे प्रश्न घेणार आहोत. हे जे प्रश्न आहेत हे आपल्याला तलाठी भरती आणि वनरक्षक भरती 2023 मध्ये विचारण्यात आले होते. त्यामध्ये काही आपण नवीन सुद्धा प्रश्न ॲड केलेले आहेत. हे प्रश्न आपल्याला जेवढे काही टी-सी-एस पॅटर्न परीक्षा कंडक्ट करत आहे, तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचे असणारे हे 30 इम्पोर्टंट प्रश्न आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पी-डी-एफ डाउनलोड करायची असेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन त्याला जॉइन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी-डी-एफ अगदी फ्रीमध्ये मिळेल. आणि चॅनलवरती जर नवीन असाल, तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने मंत्री परिषदेची संख्या व लोकसभेच्या एकूण सदस्यांच्या 15% पेक्षा जास्त नसावे असे मर्यादित केलेले आहे? मित्रांनो, प्रश्नाचं उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आपण कमेंट करून द्यायचं आहे. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. प्रश्न काय विचारलाय, की खालीलपैकी अशी कोणती घटना दुरुस्ती आहे, की त्या घटना दुरुस्तीद्वारे मंत्री परिषदेची संख्या व लोकसभेच्या एकूण सदस्यांच्या 15% पेक्षा जास्त नसावी, असं मर्यादित केलेलं आहे. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर 91वी घटना दुरुस्ती हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. ऑप्शन क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे, राजस्थानमधील कोणती जमात संरक्षण म्हणून ओळखली जाते? ती जमात वनस्पती व प्राण्यांचे रक्षण करते हा त्यांचा धर्म मानते. मित्रांनो, हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला हा प्रश्न 2 ते 3 वेळा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. राजस्थानमधील अशी कोणती जमात आहे जी संरक्षक जमात म्हणून ओळखली जाते आणि ती जमात मुख्यतः वनस्पती आणि प्राण्यांचं रक्षण करण्याला त्यांचा स्वतःचा धर्म समजते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, तर बिश्नोई समाज किंवा बिश्नोई जमात ही जी जमात आहे, तर ही स्वतःला संरक्षक जमात म्हणून ओळखली जाते. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणाला मान दिला जातो? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला 3 ते 4 वेळा बॅक टू बॅक टी-सी-एस मध्ये विचारण्यात आला होता. आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे? किंवा आपल्याला टोपण नाव आणि संपूर्ण नावामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जातो. आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून केशवसूत यांना ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. या ठिकाणी सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, की हे जे नाव आहेत ऑप्शनमधले, ते सुद्धा आपल्याला टोपण नाव दिलेले आहेत. मग केशवसूत कोणाला म्हटलं जातं, या प्रश्नाचं उत्तर मला आपण कमेंट करून द्यायचं आहे. यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी कोणत्या प्रदेशाचे शीत वाळवंट म्हणून वर्णन केले जाते? शीत वाळवंट, शीत म्हणजे लक्षात ठेवायचे एकदम थंड, शीत म्हणजे थंड आणि वाळवंट. शीत वाळवंट म्हणून कोणत्या प्रदेशाचं वर्णन केलं जातं? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, तर लडाख प्रदेशाचं वर्णन जे आहे याला शीत वाळवंट म्हणून केलं जातं. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेशाची चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केली होती? याच्यावरती आपल्याला 2 प्रश्न विचारले जातात. सर्वात पहिला प्रश्न विचारला जातो, कोणत्या ठिकाणाहून सुरुवात केली होती? आणि दुसरा प्रश्न विचारला जातो, की कोणत्या वर्षी ती चळवळ सुरू केली होती? कशाची चळवळ? तर मंदिर प्रवेशाची चळवळ. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, तर 1927 या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ जी आहे ती सुरू केली होती. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जमातीला भारत सरकारने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केलेले नाही? प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला म्हाडा भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आलेला होता आणि 2023ला झालेल्या वनरक्षक भरतीला सुद्धा विचारण्यात आला होता. महाराष्ट्रातील अशी कोणती जमात आहे, की त्या जमातीला भारत सरकारने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केलेलं नाही? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, तर वारली ही जी जमात आहे, या जमातीला अधिसूचित कोणत्या जमातीमध्ये? तर आदिम जमातीमध्ये अधिसूचित केलेलं नाही. यामध्ये कातकरी, माडिया गोंड आणि कोलाम ह्या तीनही जमाती अधिसूचित आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, नाणेघाटास डॅश या राजवंशाच्या काळामध्ये नाणेघाट किंवा नानाघाट असे म्हणून ओळखले जात होते? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता पहा पोलीस भरतीसाठी आणि हा प्रश्न आपल्याला 2024ला झालेल्या भरतीमध्ये विचारण्यात आला होता. नाणेघाटास कोणत्या राजवंशाच्या काळामध्ये नाणेघाट किंवा नानाघाट म्हणून ओळखलं जात होतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 4, तर सातवाहन राजवंशाच्या काळामध्ये नाणेघाटाला नाणेघाट किंवा नानाघाट म्हणून ओळखलं जात होतं.
पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी गागा भट्ट या विद्वान पंडिताकडून कोणत्या वर्षी रायगडावर आपला राज्याभिषेक करून घेतला होता? मित्रांनो, छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकावरती आपल्याला 2 ते 3 प्रश्न हे हमेशा विचारण्यात आलेले आहेत. पहिला प्रश्न विचारला जातो की छत्रपती शिवरायांनी कोणत्या पंडिताकडून राज्याभिषेक करून घेतला होता? तर त्याचं उत्तर आहे गागा भट्ट. मग या ठिकाणी दुसरा प्रश्न विचारला जातो की कोणत्या गडावरती राज्याभिषेक केला होता? तर रायगडावरती केला होता. आणि तिसरा प्रश्न विचारला जातो की कोणत्या वर्षी केला होता? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, तर 1674 या वर्षी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक झाला होता आणि तो राज्याभिषेक रायगडावरती झाला होता. यानंतर अजून आपल्याला 3 छत्रपती शिवरायांवरती प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये सर्वात पहिला विचारला जातो की छत्रपती शिवरायांचा जन्म कधी झाला? 1630 या वर्षी झाला. किल्ला जर विचारला आपल्याला तर शिवनेरी हा किल्ला आहे. लक्षात ठेवा, शिवनेरी किल्ल्यावरती शिवरायांचा जन्म झाला होता. दुसरा प्रश्न विचारला जातो की शिवरायांनी कोणत्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती? तर 1645-46 हे आपलं उत्तर होणार आहे. आणि तिसरा एक प्रश्न विचारला जातो की छत्रपती शिवरायांचा मृत्यू कधी झाला? तर तो आहे पहा 1680 या वर्षी. पर्याय 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना कोणत्या ठिकाणी 23 मार्च 1931 रोजी फाशी देण्यात आली होती? मित्रांनो, यावरती आपल्याला 3 प्रश्न हे हमखास विचारण्यात आलेले आहेत. पहिला प्रश्न विचारला जातो की भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी कधी देण्यात आली? तर लक्षात ठेवा, 23 मार्च 1931 या वर्षी देण्यात आली. दुसरा प्रश्न विचारला जातो की ज्यावेळी भगतसिंग यांना फाशी देण्यात आली त्यावेळी त्यांचं वय किती होतं? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. तर त्यांचं वय जवळपास 23 वर्ष होतं. तिसरा प्रश्न विचारला जातो की भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना कोणत्या ठिकाणी फाशी देण्यात आली होती? तर ते ठिकाण आहे ऑप्शन क्रमांक 2, तर लाहोर या ठिकाणी त्यांना फाशी देण्यात आली होती. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारत सरकारने मुद्रा बँकेची स्थापना कोणत्या वर्षी केली होती? भारत सरकार यांनी मुद्रा बँकेची स्थापना ही कधी केली? मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा आपल्याला 2023च्या वनरक्षक भरतीमधील जी शिफ्ट 2 झाली त्यामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. तर या प्रश्नाचं उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 2, तर 2015 या वर्षी मुद्रा बँकेची स्थापना ही भारत सरकारने केलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारत चीनच्या सीमेवरती असलेली नथुला खिंड भारताने व्यापारासाठी कोणत्या वर्षी मुक्त केली आहे? मुक्त केली आहे म्हणजे कोणत्या वर्षी परत सुरू केलेली आहे? हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. हा प्रश्न आपल्याला एम-पी-एस-सीच्या प्री एक्झाममध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. भारत चीनच्या सीमेवरती असलेली एक खिंड आहे जिचं नाव आहे नथुला खिंड. तर ही भारताने व्यापारासाठी काही वर्षापूर्वी बंद केली होती, पण ती परत कधी सुरू केली? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, तर 2006 या वर्षी ती सुरू केली आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, वेब पेज पाहण्यासाठी वेब ब्राउझरची आवश्यकता असते. तर वेब पेजवर वेब पेज प्रकाशित करण्यासाठी डॅशची आवश्यकता असते. प्रश्न थोडासा समजावून घ्या, टेक्निकल असणारा प्रश्न आहे. जर आपण एखादी वेब पेज पाहायचं असेल किंवा वेबसाईट जर पाहायची असेल, तर ते पाहण्यासाठी आपल्याला एखाद्या वेब ब्राउझरची गरज असते. पण वेब पेजवर जर वेब पेज प्रकाशित करायचं असेल, तर कशाची आवश्यकता असते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 1, तर वेब सर्व्हरची गरज असते. कारण सर्व्हर म्हणजे काय आहे? एक प्रकारे ऑनलाईन स्टोरेज आहे, ज्याच्यावरून आपली वेबसाईट रन होत असते. मग ज्या ठिकाणी आपण त्या स्टोरेजवरती काही स्टोअर करू, तेच आपल्याला वेबसाईटवरती दिसून येतं. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्य जोडण्यात आली आहेत? मित्रांनो, ही जी समिती आहे ह्या समितीवरती सुद्धा आपल्याला प्रश्न हे 3 ते 4 वेळा विचारण्यात आले होते. खालीलपैकी कोणती समिती आहे की त्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्य हे जोडण्यात आले होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, स्वर्णसिंग समिती जी आहे या समितीच्या शिफारशीवरून मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला होता. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, चांदोली धरण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूर या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर कोणत्या नदीवरती स्थित आहे? प्रश्न परत एक वेळा पहा, कारण एकाच प्रश्नावरती आपल्याला 2 ते 3 प्रश्न तयार होतात. सर्वात पहिला प्रश्न तयार होतो की चांदोली धरण हे कोणत्या नदीवरती स्थित आहे? दुसरा प्रश्न आहे की चांदोली धरण जे आहे हे कोणत्या 2 जिल्ह्यांच्या बॉर्डरवरती आहे? सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या बॉर्डरवरती आहे पहा चांदोली धरण. आणि हे धरण जे आहे तर हे वारणा या नदीवरती स्थित आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे.
यानंतरचा प्रश्न आहे, पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील डॅश लेण्यांमध्ये सातवाहन राजवंशातील महत्वाच्या व्यक्तींची नावे कोरलेली आहेत. प्रश्न समजावून घ्या. पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळ असणारी एक लेणी आहे. तर त्या लेण्यांमध्ये सातवाहन राजवंश जो आहे, त्यातील काही महत्त्वाची व्यक्ती आहेत, त्यांची नावं आपल्याला आढळून येतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. तर नाणेघाट या लेण्यामध्ये सातवाहन राजवंशाच्या व्यक्तींची काही महत्त्वाची जी काही व्यक्ती आहेत, त्यांची नावे आपल्याला त्याच्यावरती दिसून येतील. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, भागलपुरी सिल्क हे भारताच्या कोणत्या राज्यातील प्रसिद्ध आहे? मित्रांनो, हा सुद्धा प्रश्न आपल्याला एम-पी-एस-सीच्या प्री एक्झाममध्ये विचारण्यात आलेला होता. कारण भूगोलावरती हा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. भागलपुरी सिल्क हे भारताच्या कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. तर बिहार या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे पहा भागलपुरी सिल्क. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या विभागात सर्वाधिक खनिज धारण क्षेत्र आढळते? पहा, सर्वात जास्त खनिज क्षेत्र हे महाराष्ट्रातील कोणत्या विभागामध्ये आढळून येते? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. तर नागपूर या विभागामध्ये सर्वात जास्त खनिज क्षेत्र आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, गोरी गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेपाळ हिमालयातील मिल हिमनद्यांच्या खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम पावते? महत्वाचा प्रश्न असणार आहे. मित्रांनो, प्रश्न थोडासा समजावून घ्या. माझ्याकडून वाचताना थोडासा वेगळा अर्थ निघाला. गोरी गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेपाळ हिमालयातील मिल हिमनद्यांमध्ये खालीलपैकी कोणती नदी उगम पावते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर सरयू ही जी नदी आहे, ही हिमनद्यांमध्ये उगम पावते. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे, भगवान महावीरांच्या शिकवणीचा समावेश असलेले जैन साहित्य कोणत्या नावाने ओळखले जाते? हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला 2 ते 3 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. भगवान वर्धमान महावीर यांच्या शिकवणीचा समावेश असलेलं जे काही जैन साहित्य आहे, त्या जैन साहित्याला काय म्हणतात? तर त्याला म्हटलं जातं आगम. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर करतो? मित्रांनो, यापूर्वी आपण एक व्हिडिओ घेतलेला होता, त्यामध्ये पद आणि त्यांचा राजीनामा आपण त्या एका व्हिडिओमध्ये पूर्णपणे कव्हर केलेला आहे. त्यातीलच हा एक प्रश्न आहे, राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देत असतो? तर तो महाराष्ट्राचे सॉरी राज्याचे जे काही राज्यपाल असतात, संबंधित राज्याचे राज्यपाल यांच्याकडे राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 1976 साली कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे समाजवाद हा शब्द उद्देश पत्रिकेमध्ये टाकण्यात आला होता? टाकण्यात आला होता म्हणजे काय? तर त्याचा समावेश करण्यात आला होता. कधी करण्यात आला? 1976 या वर्षी. पण घटना दुरुस्ती कोणती होती? तर ती घटना दुरुस्ती होती 42वी घटना दुरुस्ती आणि या घटना दुरुस्तीद्वारे 1976ला समाजवाद हा जो शब्द आहे, हा उद्देश पत्रिकेमध्ये समाविष्ट करण्यात आला होता. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, भारतीय राज्यघटनेचे कलम 371(2) खालीलपैकी कोणत्या घटक राज्यांशी संबंधित आहे? महत्वाचा असणारा प्रश्न आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की कलम 370 जे आहे, हे कोणत्या राज्याशी संबंधित होतं? तर जम्मू काश्मीर या राज्याशी संबंधित होतं. पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय की राज्यघटनेचं कलम 371(2) हे कोणत्या घटक राज्याशी संबंधित आहे? तर हे घटक राज्य आहे महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्यांशी संबंधित आहे कलम 371(2). पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, 1921 साली अखिल भारतीय खिलाफत कमिटीच्या अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरले होते? यावरती सुद्धा 2 प्रश्न विचारले जातात. सर्वात पहिला प्रश्न विचारला जातो की कोणत्या वर्षी भरलं होतं? तर 1921 साली अखिल भारतीय खिलाफत कमिटीचं अधिवेशन हे कोणत्या ठिकाणी भरलं होतं? तर ते भरलं होतं कराची या ठिकाणी. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे, राज्यपालांकडे एखाद्या विषयाबाबत अध्यादेश काढण्याचा प्रस्ताव सादर करण्यासाठी खालीलपैकी कोणाच्या शिफारशीची किंवा ठरावाची गरज असते? महत्वाचा असणारा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न आपल्याला एम-पी-एस-सीच्या मेन्समध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. हे जे प्रश्न आहेत, हे असे काही प्रश्न आपल्याला टी-सी-एस सुद्धा विचारते आणि एम-पी-एस-सी सुद्धा या लेवलचे प्रश्न आपल्याला विचारू शकते. राज्यपालांकडे एखाद्या विषयाबाबत अध्यादेश काढण्याचा प्रस्ताव सादर करण्यासाठी खालीलपैकी कोणाची शिफारस किंवा कोणाचा ठराव लागणं गरजेचं आहे?
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 तर राज्य मंत्रिमंडळाचा ठराव किंवा त्यांची शिफारस गरजेची असते जर राज्यपालांकडे एखाद्या विषयाबाबत जर आपल्याला अध्यादेश काढायचा असेल तर. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 25 प्रश्न. या 25 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे मराठी नोकरी या नावानं. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.